नमस्कार, भारतीच मराठी तडकामध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पापलेट फिश फ्राय। अगदी साध्या सोप्या पद्धतीने आज आपण बनवणार आहोत। सुरुवात करायची आहे आपल्याला। पापलेट मी आणून कट करून आणलेले आहेत, असे कापून आणलेले आहेत, छोट्या छोट्या पीसेस मध्ये असे कट करून आणलेले आहेत मी, तुम्ही बघू शकता। आता आपल्याला आधी मॅरिनेट करून घ्यायचं आहे। आपल्याला चवीनुसार मीठ लावून घ्यायचं आहे। हळद लावायची आहे, अर्धा चमचा हळद लावून घेते। आपल्याला कोकम आगळ लावायचं आहे। कोकम मी भिजवून ठेवलेलं होतं, कोकमचा रस आपल्याला लावून घ्यायचा आहे। लिंबूच्या ऐवजी आपण कोकम रस लावून घ्यायचा आहे। बघा, हे आपलं कोटिंग झालेलं आहे। आता आपण हे बाजूला ठेवून घेऊया आणि आपल्याला मच्छीला फ्राय करण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया। आपल्याला कोटिंग आपल्याला कशाची करायची आहे ते बघणार आहोत। आपल्याला काय साहित्य घेतलेलं आहे ते बघून घेऊया। 2 चमचे मी रवा घेतलेला आहे, बारीक रवा आहे, आणि 1 चमचा गव्हाचं पीठ घेतलंय, मोठा 1 चमचा आहे, आणि धना पावडर छोटा 1 चमचा, आणि हा गरम मसाला आहे, अर्ध्याला पण अर्धा चमचा घेतलेला आहे मी, आणि 1 चमचा लाल मिरची पावडर। आपण मच्छीला आपण हे लावलेलं नाहीये, लाल मिरची पावडर वगैरे मसाले, कुठल्याच प्रकारचे मसाले लावून घेतलेले नाहीये, त्यामुळे आता आपण मसाले वगैरे सगळे आपण इथेच घालणार आहोत। आणि आपल्याला थोडं मीठ घालणार आहोत। इथे आपण मिरची पावडर टाकत आहोत, त्यामुळे थोडंसं आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झालेलं आहे। आता आपण एक एक करून मच्छी छान असं लावून घेऊया मच्छीला। या पद्धतीने मी सर्व लावून घेते मी मच्छीला पूर्ण आपण कोटिंग करून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण तवा ठेवलेला आहे मी गॅसवरती, आपण डायरेक्ट आता फ्राय करायला घेऊया मच्छी। गॅसवरती तवा ठेवलेला आहे मी, आता आपण मच्छी फ्राय करायला घ्यायची आहे। तेल टाकून घेतलेलं आहे 1 चमचावरून। तवा गरम झालेला आहे, तेल आपण टाकून घेतलेलं आहे। आता आपण एक एक करून मच्छी ठेवून घेऊया। थोडंसं तेल टाकून घेऊया आपण साईडने। पलटी करून घेऊया, झाली असेल मच्छी। थोडंसं तेल घालायचं आहे, आणि आता मंद गॅसवरती आपल्याला कुरकुरीत होईल तोपर्यंत आपल्याला छान अशी फ्राय करून घ्यायची आहे मच्छी। मच्छी चांगली छान अशी फ्राय झालेली आहे। मी आता गॅस बंद करते आणि तुम्हाला सर्विंग प्लेटमध्ये काढून दाखवते। इतक्या कमी साहित्यात आपण पापलेट फिश फ्राय बनवलेली आहे। अगदी कुरकुरीत आणि टेस्टी अशी ही फिश फ्राय होते। तुम्ही ही रेसिपी नक्की बनवा। माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।